आणि गोपीनाथ मुंडे यांचेही वाढदिवस एकाच तारखेला आहे. हो. आपण आता ते विसरून गेलो, कारण कदाचित मुंडेंना आपण विसरून गेलोय. आणि मलाही माहित नव्हतं या दोघांचे वाढदिवस एकत्र येतात ते. पण त्या दोघांनी गेल्या 3 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे एकत्रित राजकारण करून दाखवलंय, त्यामुळे आजच्या काळामध्ये आवश्यक असलेलं जे राजकारण आहे ते करण्यात दोघेही वाकबगार दिसतात मला. परखड सगळीकडे असतील, पण ज्या वेळेला काय ते जुगाड करायचंय त्यामध्ये अजितदादांनी आपलं सामर्थ्य पहिल्यांदा दाखवलेलं आहे, धाडस केलेलं आहे. नाहीतर ते काकांच्या सावलीतच वाढले. आणि तिसरी गोष्ट जी तुम्ही सांगितली त्यापासून जायचं तर, पहाटे 4ला बोलवतात वगैरे वगैरे असं नाहीये. हा या काळाची गरज आहे. म्हणजे गावस्करचा काळ घेतला तुम्ही किंवा सचिन तेंडुलकरचा, तर त्याच्यापेक्षाही फिटनेस हा तुमच्या विराट कोहलीच्या टीम मध्ये आपल्याला आढळतो. तो बदललेल्या काळाचा महिमा आहे की दिवसाचे 18 तास एकनाथ शिंदे काम करतात, देवेंद्र करतात किंवा मोदी करतात. ही सगळी मंडळी, आजची पिढी जी आहे, 21व्या शतकात राजकारणामध्ये दिसणारी पिढी जी आहे, ही ऐशोराम पत्करून नाही, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्या अपेक्षेसाठी आपल्याला दिवसातला अधिक वेळ दिला पाहिजे असं मानणारी सगळी जी मंडळी आहे, त्यामध्ये अजितदादांचा हे होतं. ते सकाळी 6ला उठून वगैरे कार्यालयात बसलेले असतात. तर त्यामुळे ज्या प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन पाहिजे, हा एक आहे. मॅन्युप्युलेशन वगैरे त्यांना अजूनही जमतं असं मला वाटत नाही. तटकरेंसारखी मंडळी आहेत, तटकरे इथे. मला असं वाटतं की ती त्यांच्याकडे जो त्रुटी आहे, काही गोष्टी चतुराईने हाताळायच्या वगैरे, त्यासाठी प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे वगैरे आहेत, त्यामुळे ते त्यांना बॅलन्स करतात. अर्थात पण परखड राहायचं तर मग एवढं राजकारण अजितदादाने करता आलं नसतं.